आज आहे संडे आणि संडेला तर आपल्याला सुट्टी नसते, उलट आपण त्या दिवशी थोडीशी जास्तीचीच कामं काढतो संडे दिवशी, कारण डब्याची गडबड नसते, त्यामुळे थोडंसं रिलॅक्समध्ये कामं जे आहेत तर ते आवरत असते. तर सकाळचं माझं जेवण आहे तर ते आवरलं आहे, किचन ओटा क्लीन केलं आहे, म्हणजे एकंदरीत काय की माझं सगळं किचनचं काम आहे ते सगळं आवरलेलं आहे. आणि आता कपडे धुवायचे बाकी राहिलेले आहेत, फरशी पुसायची आहे, माझं आवरायचं आहे. माझं आवरायच्या आधी मी जे बाथरूम आणि टॉयलेट आहे तर सगळं क्लीन करून घेते. आंघोळीनंतर नको वाटतं हे सगळं क्लीन करायला, त्यामुळे आंघोळीच्या आधी जे आहे ते बाथरूम आणि टॉयलेट आहे ते सगळं क्लीन करून घेते. तर बाथरूमवरती पण कसं की जो खालचा सरफेस आहे तर तो रोजच्या रोज मी क्लीन करते, कारण त्यामध्येच कपडे धुवायला नको वाटतं, कारण दिवसभर मुलं हातपाय वगैरे धुतात आणि सारखं आत बाहेर असतं चालू, तर त्यामुळे खालचा सरफेस आहे फरशीचा तर तो थोडासा घाण होतो, त्यामुळे रोजच्या रोज ते साफ करते. फक्त वरच्या ज्या टाईल्स आहेत तर त्या काही म्हणजे साफ करायला होत नाही रोजच्या रोज, कारण रोजची आपली रेग्युलरची कामं असतात रुटीनची, तर त्यातून मग रोजच्या रोज तर काय हे क्लीन करणं होत नाही. आणि रोज तर काय एवढं ते म्हणजे वरचे जे टाईल्स आहेत त्या तर काही जास्त घाण होत नाहीत. तर थोडंसं आता 15 दिवस झाले क्लीन करून, का महिना होत आला लक्षात नाही, थोडंसं पिवळसरपणा आलेला आहे टाईल्सवरती, त्यामुळे म्हटलं की आज सुट्टी आहे तर आज हे सगळं क्लीन करून घेऊया. एक मी घासणीच वेगळी ठेवलेली आहे सेपरेट अशी टाईल्स घासण्यासाठी, तर असं त्यासाठी असं वेगळं पावडर वगैरे मी काहीच यूज करत नाही, म्हणजे बाथरूम क्लीनर किंवा टॉयलेट क्लीनर हे असं वेगळं मी नाही यूज करत. जे कपडे भिजवायला पाणी मी तयार करते तेच पाणी मी बाथरूमसाठी आणि टॉयलेटसाठी वापरते. तर टॉयलेट क्लीनर आहे, पण ते आठवड्यातून एकदा वापरते, कारण टॉयलेट इतकं जास्त घाण होत नाही, कारण रोजच्या रोज मी ते सुद्धा साफ करत असते, त्यामुळे टॉयलेट क्लीनर जे आहे तर मी आठवड्यातून एकदाच वापरते. तर आता हे बाथरूम सगळं क्लीन करून घेते. आता बाथरूम क्लीन करून झालं आणि आता बादल्या ज्या आहेत बाथरूममधल्या त्यासुद्धा मला क्लीन करायच्या आहेत. तर त्यासाठीसुद्धा मी वेगळं असं काही लिक्विड वापरत नाही, जे पाणी कपडे भिजवायला करते तर तेच पाणी मी बादल्यासाठी घासण्यासाठी पण वापरते. त्याच वेळेला कपडे पण लगेच भिजवून घेते, म्हणजे माझं आवरेपर्यंत बाकीचं घरातलं म्हणजे झाडून आणि फरशी वगैरे पुसेपर्यंत कपडे आहेत तर ते व्यवस्थित भिजले जातात. आंघोळ वगैरे झाले की पहिलं माझं आवरून घेते, कारण एकदा कामाला लागलं, कामाची सुरुवात केली की मग आपलं जे आहे ते विसरून जातो कामाच्या गडबडीमध्ये, त्यामुळे जे काही माझं स्किन केअर वगैरे आहे तर ते आंघोळ झाल्यानंतर लगेच करून घेते. माझं आवरलं आणि कामं पण सगळी आवरली आणि श्री अभ्यास करत बसलाय. उन्हाळा सुरू झाला आहे आणि उष्णता खूप जाणवायला लागली आहे आणि खूप गरम होतं आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपण कसं उष्णता कमी करण्यासाठी, आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी आपण फ्रूट्स खातो, भरपूर पाणी असलेले फ्रूट्स खातो. तर जेवणसुद्धा हलकं घेतलं पाहिजे, जास्त हेवी जेवण नाही केलं पाहिजे, जास्तीत जास्त पाण्यावरती भर दिला पाहिजे. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी तर आपल्याला पिलंच पाहिजे. त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यातलं पाणी आपण जर पिलं तर आपली शरीरातली उष्णता आहे ना ती कमी होते. तर माझ्याकडे पण तांब्याचं म्हणजे भांडं नाही आहे, तर मी असंच यूट्यूबवरती सर्च करत असताना मला एक ट्रिक मिळाली, जी म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया. जर आपल्याकडे तांब्याचं भांडं नसेल, तांब्याचं कोणतंही भांडं किंवा काही नसेल पाणी स्टोअर करून ठेवण्यासाठी, तर आपण ही ट्रिक नक्कीच करू शकतो. तर म्हटलं की मी तीच ट्रिक करत होते, मला ती खूप आवडली ट्रिक आणि म्हटलं तुमच्याशी पण ती शेअर करूया. तर इथे बघा, हा तांब्या प्रत्येकाकडे असतो, पूजेसाठी वगैरे आपण घरामध्ये प्रत्येकाच्या असतोच, तर तोच तांब्यानं आहे तिथे घासून घेतलेला आहे मी व्यवस्थित छान असा. त्यातली पूर्ण अशी घाण जी आहे ना वरची, तर ती पूर्ण अशी म्हणजे घासून घ्यायची आहे, आतून पण चांगलं असं क्लीन करून घ्यायचं आहे. तांब्या स्वच्छ घासल्यानंतर आपल्या माठामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे तांब्याचं भांड्याचं पाणीसुद्धा आपल्याला मिळतं आणि थंड पाणी माठाचं पाणीसुद्धा आपल्याला मिळतं. बघा, नुसतं तांब्याचं भांड्यामध्ये पाणी जरी भरून ठेवलं तर ते पाणी थंड होत नाही माठासारखं, तर फक्त तांब्याचं पाण्याचे आपल्याला गुण ते मिळणार, माठाचे गुण मिळणार नाही आपल्याला.
तर ही ट्रिक केल्यामुळे कसं होतं आहे की तांब्याच्या भांड्याचं पाणीसुद्धा मिळतं आणि थंड पाणी माठाचं आहे ना तर ते सुद्धा मिळतं. तर इथे मी मडक्यामध्ये तांब्या आहे ना हा टाकत होते, पण त्या माझ्या मडक्याच्या तोंडातून तांब्या तो जातच नव्हता आतमध्ये, तर त्यामुळे मग ठेवून दिला वरती. आणि मग नंतर मला आठवलं की हो आपण असं करू शकतो की जे पाणी मी जेवणाला वापरतो त्यामध्ये टाकून देऊयात. मग मी गंजामध्ये तांब्या आहे तो टाकून दिला. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती आणि श्रीला हवी होती मॅगी, तर जाऊन मॅगी घेऊन आला. आणि बरोबर त्याला रविवारचं असतं ना मॅगी त्याला हवी असते आणि तो अजिबात विसरत नाही. बरोबर रविवारचा म्हणजे ठरवलेलं आहे की रविवारचं मॅगी करायची, आधीमध्ये कधीच करायची नाही. तर त्यामुळे तो बरोबर लक्षामध्ये त्याच्याबरोबर लक्षामध्ये येतंच ते बरोबर की मला मॅगी हवी आहे, मला मॅगी करून दे. मी विसरते पण त्याच्याबरोबर लक्षात राहतं यातल्या गोष्टी. तर त्याला आता मॅगी इथे करून देते. मॅगी खाल्ली, चहा घेतला आणि कपडे आहेत बाहेरचे ते सुद्धा घडी घालून ठेवले. संध्याकाळ सगळी कामं आहेत ती आवरली. तोवर पाणी आलं. जायचं होतं बाहेर, म्हणजे बागेत मुलांना घेऊन जायचं असं प्लॅनिंग केलं होतं. बरेच दिवस झालं नेलं नव्हतं मुलांना, भरपूर दिवस झालं नेलं नव्हतं. आणि घरामध्ये सुद्धा खूप गरम होतं आता उन्हाळा सुरू झाल्यापासून, आणि मुलांनासुद्धा कंटाळा येतो. आणि मी पण बरेच दिवसाला बाहेर कुठे गेले नव्हते आणि तसं ह्यांना वेळ मिळत नाही कुठे बाहेर वगैरे जायला. तर त्यामुळे कामामधून सुद्धा मुलांना कुठे न्यायला वेळ मिळत नाही. आपल्यालासुद्धा कंटाळा येतो कधीतरी बाहेर जावं असं वाटतं निवांत कधीतरी. फक्त आमचं कसं देवदर्शनाला कधी गेलो होतं तेवढंच फिरणं वगैरे होतं, बाकी फिरण्यासाठी असं वेगळं कधी असं बाहेर जाणं होत नाही. तर म्हटलं की मुलांना थोडंसं बागेत नेऊन आणूया बाहेर फिरून. तोवरच पाणी आलं आणि लवकर 5:30 वाजता निघायचं होतं उजेडाबरोबरच, अंधार पडायच्या आधी. तर पाणी आलं, मग पाणी भरून घेतलं, मग निघायला 7च वाजले. तर म्हटलं की ठरवलं जायचं तर जाऊया, कारण मग एकदा कॅन्सल झालं की पुन्हा मग जायला जमतं नाही जमतं सांगता येत नाही. आणि मुलांनासुद्धा सांगून ठेवलं होतं, त्यामुळे मुलंसुद्धा एक्सायटेड झाली होती जायचं म्हणून आणि खुश झाली होती खूप. तर म्हटलं की त्यांना निराश करायला नको. आणि रोज तर काय जेवण वगैरे असतंच, एकदा होईना उशीर जेवणाला झालं तर झालं. आणि तसंही आम्हाला रोज म्हणजे जेवायला थोडासा उशीर होतोच. तर म्हटलं की जाऊन येऊया आणि मग बागेमध्ये नेलं मुलांना. मुलंसुद्धा खूप खुश झाली. तर बागेतनं यायला 8:30 वाजली आणि त्यानंतर मग जेवण आवरलं आणि भांडी वगैरे सगळं आवरलं, किचन ओटा आवरला. त्यानंतर उद्या संकष्टी आहे म्हणून मग शेंगदाणे भाजायला घेतले. आदल्या दिवशी भाजून वगैरे ठेवले की दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही. आणि असं मीठ टाकून भाजते मी शेंगदाणे, त्यामुळे शेंगदाणे जे आहेत ना छान असे खरपूस आहेत ना भाजले जातात आणि खायलासुद्धा छान लागतात आणि पटकन पण भाजून होतात शेंगदाणे. त्यानंतर इथे प्रेमने एक स्लो मोशनमध्ये व्हिडिओ केला होता. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.